सोमनाथ ज्योतिर्लिंग सौराष्ट्र गुजरात 12 ज्योतिर्लिंगामधले सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग। हे मंदिर सोम म्हणजेच चंद्रदेवाने बनवले, त्याच्या नावावरूनच सोमनाथ असे नाव या ज्योतिर्लिंगाला पडले। या मंदिरावरती कमीत कमी 17 वेळा परकीय आक्रमणे झाली। 1026 मध्ये गजनीचा तुर्किक मुस्लिम शासक महमूद याने सोमनाथ मंदिरावर छापा टाकून लुटले, तर औरंगजेबाने कित्येक वेळा मंदिर उद्ध्वस्त केले। हिंदू धर्म संपवण्यासाठी आलेले कित्येक मुघल शासक ते तर संपले, पण पुन्हा एकदा मंदिर उभे राहिले त्यासाठी मोलाचा हातभार लागला तो मासाहेब अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचे या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला। आपल्याला 2 मंदिरं पाहायला भेटतात, एक जुनं सोमनाथ एक नवीन सोमनाथ। आता आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेसने बसलो आहोत। कन्फर्म तिकीट पहिल्यांदा आहे त्यामुळे आनंद वेगळा आहे। प्रसादला तिकीट चांगली भेटले, त्याच्यामध्ये अप्पर गेस मला भेटले आणि वॉशरूमच्याच बाजूला आहे तिकीट आहे। आणि काही मित्र पुढे आपले त्या साईडला आहेत, प्रतीक आहे आणि उमेश आहे। तर सुरुवात सौराष्ट्र एक्सप्रेस। प्रसादने दुपारसाठी कलिंगडचा डबा आणला होता आणि दोघा ठिकाणी जेवण आणले होते आणि मस्तपैकी छान असा प्रवासाचा आनंद घेत आम्ही 17 तासाचा प्रवास करायचा आहे, तो आम्ही आनंद घेत होतो। संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय। 2 नवीन पाहुणे भेटलेत आपल्याला, एक म्हणजे संतोष दादा आहे आणि एक गिरनारचे असे काका आहेत। खूप असे डिस्कशन चालू होतं मला असे नॉलेजच्या बाबतीत। हिस्टोरियन एक इंजिनियर आहेत जुनागडसाठी इकडे चाललेत ते, आम्हाला गिरनारबद्दल खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद। आपल्याला काय बोलायचं झोप येत नव्हती, त्यामुळे संतोष दादाने कॅट प्लॅटफॉर्मवरती मागवलं आणि कॅटचा आनंद सर्वजण घेत राहिले। मला कॅट खेळता येत नाही तसं दुःख होतं, पण मी फक्त शूट करत होतो। प्रवासाने आपली माणसं भेटणं कोकणातलं हे एक सौभाग्य आणि कणकवलीतलीच माणसं भेटली होती। खूप असं वेळ बोलण्यामध्ये गेला होता, खूप अशा गणपतीच्या आठवणी, शिमग्याच्या आठवणी। आणि हे चाललेत गुजरातमध्ये वीर आणि सोमनाथला उद्या जातील ते भेटू। खूप छान वाटलं, मस्त वाटलं। हॅलो जुनागड स्टेशनला म्हणजे सकाळचे 5:30 वाजलेत। इथे आपल्याला गिरनार करण्यासाठी यायचं आहे, पण आता आपण पहिलं चाललोय ते वेरावळला, तर सोमनाथ करणार आहोत आणि नंतर रात्री उद्या रात्री म्हणजे 26 तारखेला रात्री आपण जुनागडला येणार आहोत। इथे खूप थंडी आहे आणि स्वेटर कोणीच नाही आणले। मी बोललो होतो स्वेटर घ्या थंडी असणार, ऐकायला नको। स्टेशनचे नावं बघून ना खूप छान वाटतं। हे स्टेशन आता याला मालिया हटिया आणि थोड्या वेळाने येईल 7 वाजता वेरावळला। म्हणजे खूप असं प्रवास करताना ना वेगळी स्टेशन बघताना स्टेशनचे नावं वाचण्यात वेगळं एक सुख असतं, आनंद असतो। वेरावळ स्टेशन 10 मिनिटांनी येईल। 7:02ला ट्रेन पोचणार होती, पण 6:53ला पोचते, 10 मिनिटं लवकर। आता जुनागडला लेट होती ती 7 मिनिटं लवकर पोचते, काय कव्हर केलं ट्रेनने। 7 वाजलेत आणि 17 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचतोय फायनली वेरावळ स्टेशनच्या इथे। थंडी खूप आहे, जुनागडमध्ये थंडी भेटली आहे। आता आमचा फोटो मास्टर म्हणजे प्रसाद आता फोटो छान काढणार आहे। तर सुरुवात झाली अशा 4 दिवसाच्या टूरची। तर पूर्ण चॅनल एक्सप्लोर करा आणि व्हिडिओ बघा नक्कीच। अजून 2 जण येणार आहेत। वेरावळ स्टेशनपासून आता आम्ही निघालो आहे, रिक्षा पकडले। हा रिक्षावाला होता, आम्हाला पकडून होता। सोमनाथ ज्योतिर्लिंगाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर बँड्रा टर्मिनल्सवरून सौराष्ट्र एक्सप्रेस पकडा आणि वेरावळला उतरा आणि 30 रुपये शेअरिंग रिक्षाने मंदिराजवळ सोडते। आणि इतर राज्यातून तुम्हाला जर यायचे असेल तर अहमदाबाद आणि राजकोटवरून खूप असे ट्रेनचे ऑप्शन आहेत। आणि जर पनवेलवरून यायचं असेल तर संध्याकाळची 11ची आहे ती वेरावळला येते। आम्ही जवळच हॉटेल घेतलं मंदिराच्या बाजूलाच आणि आलो दर्शनासाठी। मोबाईलला तुम्हाला परवानगी नाहीये, मोबाईल खूप लांब असतो आणि मंदिराचा गाभारा दिसत नाहीये। थोडे जवळ आलात की मंदिराचं सुंदर असं दर्शन होतं। अर्ध्या तासामध्ये आम्हाला सुंदर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आणि डोळे भरून पाहावं एवढं सुंदर मंदिर आहे। कपिला, हिरण आणि सरस्वती या 3 नद्याचा संगम असल्यामुळे सोमनाथ या ठिकाण प्राचीन काळापासूनच तीर्थक्षेत्र आहे। सोम चंद्रदेव शापामुळे वासना गमावली असे मानले जाते, तो परत मिळवण्यासाठी त्याने या ठिकाणी सरस्वती नदीत स्नान केले। याचा परिणाम म्हणजे चंद्राचे मेन आणि शीन होते असे म्हटले जाते।
सोमनाथ मंदिरापासून आणि सोमनाथ बीच आम्ही 5:30ला आलो होतो आणि आता आम्ही निरोप घेतोय सोमनाथ मंदिराच्या इथून. आणि सोमनाथचा जो लाईट शो होता खूप सुंदर अप्रतिम. याची देह याची डोळा आम्ही जो पाहिला, खरंच मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही जर सहकुटुंब येत असाल तर सोमनाथ सारखं ज्योतिर्लिंग नाहीये. आणि आता इथून गिरनारसाठी जाणार आहोत श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. 2 मित्र आपल्यामधले कमी होते. तिथून पुढे एक संतोष आणि एक दुसरा म्हणजे उमेश, ते आराम करणार आहेत, सकाळी उठणार आहेत आणि मग जाणार आहेत रोपवेने. आणि उद्या ते अस्वल, सिंह, लायन गिर सफारीला जाणार आहेत. स्वतः अस्वल सारखे झाले, ते लक्ष देत नाहीत आणि अस्वल बघायला जातात. ठीक आहे मित्रांनो, चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. धन्यवाद. आणि शो बरोबर 7:45 ला चालू होतोय, लक्षात ठेवा. लेझर लाईट शो 7:45 ला चालू होतो. माझं कन्फ्युजन होतं 7:15चं, कारण मी गुगलवरती 7:15 वाचला, 8 वाजता बोलवतो मी. तर ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होतात, पण आतापर्यंतचा अनुभव आणि आतापर्यंतची धमाल खूप सुंदर आहे. वन डे साठी नक्कीच सोमनाथ एक्सप्लोर करतो मी तुम्हाला. नक्कीच या सोमनाथ खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे. फॅमिलीसाठी तर मस्त 3,000च्या बजेटमध्ये, 3 किंवा 4,000च्या बजेटमध्ये खूप फॅमिलीसाठी अप्रतिम आहे. 2 टाइम जेवण महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही पुन्हा जेवायला चाललोय, लवकर चला. सोमनाथला निरोप देतोय. निघालो सोमनाथवरून वेरावळ स्टेशनसाठी आणि वेरावळ पासून जुनागड श्री गुरुदेव दत्त गिरनार. बोल रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो पार्वती पदे.